मराठी स्टोरी अकल्पित भाग 3 थरारक रहस्यमयी कथा. कथा मराठी. फोटो अपघात. हातात पेन. 2 आठवडा बेपत्ता. उजव्या. हॅलो साहेब, मी PSI धनशेखर बोलत आहे. एक मुलगा परेश मेहता 3 दिवसापूर्वी हरवला आहे. तुम्हाला अपडेट दिलं होतं काल. त्याचे वेअर अबाउट मिळाले आहे. सुरतच्या आसपास त्याची लोकेशन मिळाले आहे. सुरतच्या पोलिसांना कळून त्याची मदत द्यावी लागणार आहे. त्यांची मदत घ्यावी लागणार आहे साहेब. खबर पक्की आहे साहेब. हो साहेब धनशेखर, मग तातडीने हालचाल करा. सुरत पोलिसांशी बोला आणि तुम्ही पण लगेच सुरतला निघा. साहेब हो साहेब, आज रात्रीच निघतो. धनशेखर ओके, मला अपडेट देत राहा साहेब. ओके साहेब धनशेखर म्हणाले आणि फोन ठेवला. मेहता साहेब, मोठ्या साहेबांनी तर परवानगी दिली. आता जे काही करायचं ते आपणच. आता प्रथम रामभाऊंनी जर आताची लोकेशन दिली तर सुरत पोलिसांना ती लोकेशन कळवता येईल. कारण तुम्ही जेव्हा प्रथम पाहिलं त्यानंतर 2 तास उलटून गेले आहेत आणि आता तो सुरतला पोचला देखील असेल किंवा पुढे निघाला असेल. पण आपल्याला एक्झॅक्टली लोकेशन समजली पाहिजे. असं म्हणून त्यांनी रामभाऊकडे पाहिले. मला त्यासाठी सुरत आणि त्याच्या आसपासचा नकाशा लागेल. रामभाऊ. वेळेकरांनी त्यांना सुरतच्या नकाशाचं प्रिंटआउट आणून दिलं. रामभाऊंनी प्रोसिजर करायला घेतली. डाव्या हाताचा तळवा परेशच्या फोटोवर आणि उजव्या हाताचा पेन. यावेळी पेन सुरत शहरातल्या एका इंडस्ट्रियल इस्टेटवर टेकली. तो स्पॉट जरा झूम करून त्याचे प्रिंटआउट वेळेकरांनी काढून आणले. या वेळेला पेन टेकली ती सिटी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये स्वामीनारायण मंदिराच्या पासून थोडं दूर एका शेडवर. धनशेखरांनी त्या बिंदूभोवती लाल शाईनी गोल काढला आणि त्याचा फोटो काढला. मग त्यांनी सुरतच्या SP साहेबांना फोन लावला आणि त्यांना पूर्ण कल्पना दिली. मग त्यांना परेशचा फोटो आणि नकाशाचा फोटो पाठवून दिला. मग त्रिलोककडे वळून म्हणाले की तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता. आम्ही आज रात्री सुरतला निघतो आहोत. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आपण पोहोचू सुरतला. तोपर्यंत जर सुरत पोलिसांना यश मिळालं असेल तर परेश आपल्याला भेटेल भेटेल सुद्धा. त्रिलोक लगेच तयार झाला. साहेब तुम्ही सांगा केव्हा आणि कुठे जमायचं ते, आम्ही पोहोचतो. सचिन म्हणाला. इन्स्पेक्टर साहेब मी थोडं बोलू का? बोला धनशेखर. मला असं वाटतं की मी आणि बाबा सुद्धा येतो. कारण जर अपहरण करणाऱ्यांना काही शंका आली आणि त्यांनी परेशला कुठे दुसरीकडे हलवलं तर त्यावेळेस बाबा ते शोधून काढू शकतील. धनशेखरांनी मान हलवली पण म्हणाले की बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण जर ते इथे असतील तर त्यांना हवा तो नकाशा चटकन मिळू शकेल. आपण प्रवासात असताना ही सोय असणार नाही, तेव्हा त्यांनी इथेच असणं सोयीस्कर आहे असं सांगितलं. फक्त रात्री फोन चालू ठेवा म्हणजे झालं. सचिन साहेब तुमच्याकडे प्रिंटर आहे ना? हो साहेब आहे. सचिन उत्तरला. आम्ही तयारीत राहू आणि मेहता साहेब फक्त तुम्हीच या, बाकी कोणी नको. कारण गाठ बदमाशांशी आहे. वेळ प्रसंग कसा येईल ते सांगता येत नाही, म्हणून ही खबरदारी घेणं आवश्यक आहे. धनशेखर म्हणाले. घरी आल्यावर सचिनने साधनाबाईंना आणि वर्षाला पूर्ण अपडेट दिलं. वर्षांनी एक नवीनच मुद्दा काढला. म्हणाली आपल्याकडे लॅपटॉप आहे, इंटरनेटचं राउटर पण आहे, आपलं प्रिंटर इन्व्हर्टरवर चालतं, लॅपटॉप पण चालतो. जर हे सगळं इनोव्हा गाडीत घालून तुम्ही त्याच्याबरोबर गेलात तर माझ्या मते जास्त संयुक्तिक होईल. बाकी तुम्ही ठरवा. प्रश्न परेशच्या जीवाचा आहे. एवढं सगळं तुम्ही करता आहात तर अर्ध्यावर सोडू नये असं मला वाटतं. सचिन तिच्याकडे पाहतच राहिला. वर्षाचा मुद्दा बरोबर होता. सर्वांनाच तो पटला. त्रिलोककडे इनोव्हा गाडी होती, त्यामुळे हे सामान न्यायला काहीच अडचण येणार नव्हती. त्यांनी लगेच त्रिलोकला फोन लावला आणि त्याला वर्षाची कल्पना सांगितली. त्याला आनंदच झाला. तो म्हणाला अरे वा, हे तर बेस्टच होईल. तुम्ही तयार व्हा, मी गाडी घेऊन येतो. रात्री 10:30 वाजता सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये पोचले. त्रिलोक, रितेश, सचिन आणि रामभाऊ या सर्वांना पाहून धनशेखर साहेब थोडे नाराज झाले. पण त्रिलोकने त्यांना नीट समजावून सांगितल्यावर त्यांनाही पटलं. पोलिसांनी सुमो आणि याची
इनोव्हा लगेच सुरतच्या दिशेने धावू लागली. सकाळी 5:30 वाजता धनशेखर साहेबांचा फोन वाजला. जवळजवळ 15 मिनिटे बोलणं चालू होतं. फोन झाल्यावर साहेबांनी ड्रायव्हरला सांगितलं की एखादी चहाची टपरी दिसली तर थांबव. चहाच्या टपरीवर सगळेजण थांबले. सर्वांना ब्रेक हवाच होता. मग चहा पिता पिता धनशेखर साहेबांनी सांगितलं की परेश सापडला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे आणि त्याला हॉस्पिटलला दाखल केलं आहे आणि त्याला हलवलं आहे तिथून हॉस्पिटलला. त्याची प्रकृती चांगली नाही आहे, पण डॉक्टर म्हणाले की काळजीचं काही कारण नाही. उपचार चालू आहेत. बाकी डिटेल्स तिथे पोचल्यावर कळतीलच. केव्हा कळल तुम्हाला साहेब? त्रिलोक आत्ताच 5 मिनिटापूर्वी फोन आला. मग मी लगेच गाडी थांबवायला सांगितलं. धनशेखर आपण जी लोकेशन दिली होती तिथेच सापडला? त्रिलोकने विचारले. नाही, त्याला तिथून दुसरीकडे नेत होते, पण पोलिसांनी तिथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक गाडीचं चेकिंग केलं. पहाटे 3:30ची विचित्र वेळ होती आणि अशावेळी ही गाडी सुसाट वेगाने जात होती. पोलिसांनी पाठलाग करून गाडी थांबवली. एक छोटंसं इन्काउंटर झालं. एक बदमाश मारला गेला. बाकी 3 पकडला गेले. एन्काउंटर 3 मुलं सापडली. ह्युमन ट्रॅफिकिंगची केस आहे, पण सगळी मुलं सुखरूप आहे. मेहता साहेब, तुमचं अभिनंदन. रामभाऊ, तुमच्या अपघातानंतर दैवी शक्ती आली आहे. तुम्हाला नमस्कार करतो आणि प्रथम जो अविश्वास दाखवला होता त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. सॉरी. धनशेखर साहेबांनी हात जोडले. रामभाऊ म्हणाले, धनशेखर साहेब, तुमचंच काय, माझ्यावर विश्वास नव्हता, पण का कोण जाणे मनातून कसली तरी जबरदस्त प्रेरणा होत होती आणि परेच्या जीवाचा प्रश्न होता म्हणून मी हे धाडस केलं. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. त्रिलोकने आणि सचिनने आपापल्या घरी फोन करून अपडेट दिल्या. आता सर्व रिलॅक्स होते. हॉस्पिटलमध्ये परेश भेटला तेव्हापर्यंत तो बराच सावरला होता. बाबांना बघून त्यांनी जी घट्ट मिठी मारली ते पाहून इतरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. धनशेखरांनी सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून परेशला ताब्यात घेतलं. बाकीच्या 3 मुलांच्या आई वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात पोलिसांनी सुरुवात केली होती. दुपारचे 4 वाजले होते. कोणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता. वेळेकर म्हणाले, साहेब, आधी कुठेतरी जेवण करून घेऊ आणि मग नॉनस्टॉप लातूरला जाऊ. सगळ्यांना ते पटलं. मग एका धाब्यावर सगळेजण थांबले. धनशेखर म्हणाले की रामभाऊ, तुमच्या या ज्ञानाचा आमच्या डिपार्टमेंटला चांगला उपयोग होऊ शकतो. आता पळवलेली सगळी मुलं सापडतील. गुन्हेगारांचा सुद्धा पत्ता लागेल. तुम्ही सहकार्य करणार ना? निसंशय साहेब, हे तर समाजकार्य आहे. जरूर सहकार्य करेन. रामभाऊ. जेवण झाल्यावर धनशेखर, वेळेकर आणि रामभाऊ पान खायला टपरीवर गेले. आपसात बोलता वापस येताना अचानक एक ट्रक धाब्यावर येता ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला आणि त्या ट्रकने सरळ रामभाऊ आणि वेळेकरांना उडवलं. क्षणभर कोणालाच काही कळलं नाही आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा सर्वांचाच थरकाप उडाला. सचिन जोरात ओरडला आणि धावला. धाब्यावरही बरेच लोक होते. तेही जमा झाले आणि ॲम्ब्युलन्स बोलवायला वेळ नव्हता. दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत गाडीत घातलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. धनशेखरांनी सुरत पोलिसांना फोन केला. तेही येऊन पोचले. दोघांचीही प्रकृती क्रिटिकल होती. त्यांच्यावर उपचार चालू होता. त्रिलोक म्हणाला, सचिन, हे काय झालं रे? आतापर्यंत किती आनंदात होतो आपण आणि अचानक हे काय होऊन बसलं? सचिन काहीच बोलला नाही. शून्य मनाने तो बघत राहिला. त्रिलोकनीच मग त्याच्या आणि सचिनच्या घरी फोन केला आणि अपघाताची बातमी दिली. दोघांची प्रकृती आउट ऑफ डेंजर आहे असंही सांगितलं. या घटनेमुळेच इथेच 2 दिवस थांबावं लागेल असंही सांगितलं. सकाळपर्यंत दोघंही शुद्धीवर आले होते आणि बरेच रिकवर पण झाले होते. डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितलं की आता काळजी करायचं काही कारण नाही. रामभाऊंचा हात तुटला होता आणि डोक्याला मार बसला होता. इंटरनल इंजुरी होतं. त्यांच्यावर ट्रीटमेंट करावी लागणार होती. आठवडा तरी राहावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. 2 दिवसांनी वेळेकरांची सुट्टी झाली. धनशेखर आणि वेळेकर लातूरला निघून गेले. त्यांनी परेशला बरोबर नेण्याची तयारी दाखवली, पण त्रिलोक तयार झाला नाही. शेवटी रितेश आणि
परेश पोलिसांबरोबर लातूरला परतले. त्रिलोक आणि सचिन रामभाऊंसाठी थांबले. 8 दिवसानंतर तेही परतले. महिनाभरानंतर धनशेखर रामभाऊंकडे आले आणि म्हणाले की आता कसं वाटतंय. त्यांनी ठीक आहे सांगितलं. त्यांनी ठीक आहे म्हटल्यावर त्यांनी खिशातून 2 फोटो काढले. म्हणाले, हे 2 मुलं बेपत्ता आहे. 15 दिवस झालेत पण काहीच सुगावा लागत नाहीये. तुम्ही मदत करता का. रामभाऊ बसले आणि त्यांनी प्रोसिजर सुरू केली. 2 मिनिटात नंतर म्हणाले की मला काहीच प्रेरणा मिळत नाही साहेब. मला वाटत नाही की मी काही करू शकेन. असं दिसतंय की एका अपघाताने शक्ती दिली पण दुसऱ्या अपघाताने ती हिरावून घेतली. सॉरी.